नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण बीएसएम मध्ये 1100+ जागेची भरती निघालेली आहे। तर ही भरती कोणत्या पदासाठी निघालेली आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। बीएसएम मध्ये कॉन्स्टेबल या पदाची भरती निघालेली असून 1121 जागा आहे आणि यामध्ये एकूण 2 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितली आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे। तर बघा मित्रांनो, डायरेक्टर जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या ठिकाणी भरती निघालेली आहे। तर पदाचे नाव बघा, हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक। लक्षात ठेवायचं, हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक या दोन पदासाठी ही भरती निघालेली आहे। या दोन्हीसाठी पगार मिळणारा तुम्हाला 25,500 ते 81,100 पर्यंत। ठीक आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जागा दिलेल्या कोणत्या कास्टसाठी किती आहेत। तर बघा, हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर याच्या एकूण 910 जागा आहे आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक याच्या एकूण 211 जागा आहे। ठीक आहे। आणि यामध्ये कास्टनुसार जागा दिलेल्या आहे, हे अर्ज भरताना तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल। ठीक आहे। तर यामध्ये काही डिपार्टमेंटल वॅकन्सी पण राखीव ठेवण्यात आलेली आहे। 1121 जागेसाठी भरती होणार आहे दोन्ही पदा मिळून। तर बघा मित्रांनो, याची जी पात्रता मागितली आहे ते 12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषयाचं तुमचं 12वी सायन्स असेल आणि त्यामध्ये तुम्हाला 60% मार्क्स असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स विषयाचं 60% गुणांसह उत्तीर्ण असेल तर तुम्ही आपला अर्ज भरू शकता। किंवा जर तुम्ही 10वी पास आणि तुमचा ITI झाला असेल तर ITI या ठिकाणी दिलेला ITI ट्रेड व्यवस्थित पहा, रेडिओ अँड टेलिव्हिजन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्राम असिस्टंट किंवा डाटा प्रिपरेशन अँड कॉम्प्युटर सॉफ्टवेअर किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंग किंवा डाटा एंट्री ऑपरेटर जर तुमचा या ट्रेडमध्ये ITI झाला असेल तर तुम्ही आपला अर्ज भरू शकता। ठीक आहे। 12वी सायन्स किंवा 10वी पास संबंधित ट्रेडमध्ये ITI जर असेल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। तसेच हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक याची पण पात्रता जवळपास सारखीच आहे। 12वी सायन्स 60% गुणांसह उत्तीर्ण, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स विषयासह आणि ITI ट्रेड या ठिकाणी ITI ट्रेड दिलेले हे चेक करावं लागेल तुम्हाला। रेडिओ अँड टेलिव्हिजन किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजे स्कोपा, डाटा प्रिपरेशन किंवा कॉम्प्युटर सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रिशियन किंवा फिटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। ठीक आहे। या ठिकाणी ITIचे ट्रेड दिलेले आहे। या ट्रेडमध्ये तुमचा ITI झाला असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। ठीक आहे। या ठिकाणी वयोमर्यादा बघा, 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, 18 ते 28 वर्षापर्यंत OBC कॅटेगरीला आणि 18 ते 30 वर्षापर्यंत SC ST कॅटेगरीला। ठीक आहे। या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे, कॅटेगरीनुसार व्यवस्थित चेक करून घ्यायचे। बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक्झाम शुल्क भरावं लागेल, ते 100 रुपये। ओपन OBC EWS उमेदवारांना ही फी भरावी लागेल। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। 100 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावे लागेल। SC ST महिला माजी सैनिक यांना एक्झाम शुल्क माफ आहे, फक्त ओपन OBC पुरुषांना ही फी भरावे लागेल। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। ठिकाणी तुमचं एक्झामचा सिलेबस दिलेला आहे, 100 प्रश्न असणार आहे, 200 मार्क्स असणार आहे। ठीक आहे। तर यामध्ये फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश अँड GK यावर प्रश्न विचारला जाणार आहे। फिजिक्स 40 प्रश्न, मॅथमॅटिक्स 20, केमिस्ट्री 20 आणि GK इंग्लिश 20 असा तुमचा 200 मार्क्सचा पेपर असणार आहे आणि 100 प्रश्न असणार आहे। आणि मित्रांनो, पेपर तुमचा हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे, लक्षात ठेवायचं। या ठिकाणी तुमची फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे। ठीक आहे। यामध्ये 1.6 किलोमीटर रेस असणार आहे 6.5 मिनटामध्ये आणि महिलांना असणार आहे 1800 मीटर 8 मिनटामध्ये। नंतर असणार आहे लॉंग जम्प 11 फीट 3 चान्स भेटेल तुम्हाला या ठिकाणी आणि महिलांसाठी 9 फीट 3 चान्स। नंतर आहे हाय जम्प 3.5 फीट 3 चान्स आणि महिलांसाठी 3 फीट 3 चान्स। ठीक आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारची फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे। ठीक आहे। आणि तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे हे संपूर्ण या ठिकाणी PDF दिलं आहे। हे PDF व्यवस्थित वाचून घ्यायची। PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल। मित्रांनो, यासाठी जी हाईट मागितली आहे ते 168 सेंटीमीटर पुरुषाला आणि महिलांना 157 सेंटीमीटर आणि चेस्ट मागितली आहे पुरुषाला 80 5 सेंटीमीटर फुगून। तर मित्रांनो, 23 सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे। 23 सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज
हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। तर संपूर्ण पीडीएफ आपल्या सोमेश्वर नोकरी संदर्भ या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन। तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।